फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा तुम्ही सर्व? आय होप सगळे ठीक आहात, मस्त आहात आणि मजेत आहात. इकडं हे कार्टून आहे ज्याला मी दूध पाजवण्याचा प्रयत्न करते. आणि हे जे कार्टून एक आहे याला होळी खेळायला जायचे आणि यानं काय केलं माहिती सकाळी सकाळी आणि सगळं पाणी 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 केले, स्वतः पण भिजले. आणि हिला खाली होळी खेळायला जा म्हटलं ते नाही, हिला इथेच होळी खेळायची आहे. आणि हे सगळं पाणी पाणी केलं. आता मला हे डबल काम आहे हे पुसायचं. त्याला या कार्टूनचा आज बड्डे आहे त्यामुळे याला मी मारू पण शकत नाही ना ओरडू पण शकत नाही, त्यामुळे ती त्याचा फायदा घेते असं. आणि हे त्याच्यावरचं कार्टून जरा दीदीने सांडलं ना माम. कोणी सांडलं माम? दीदी. निशांग नको, निशांग नको. गॅलरी सगळी स्वच्छ झालेली आहे, क्लीन अँड क्लिअर. आणि सोसायटीमध्ये कसली रंगपंचमी चालू आहे, मस्तपैकी खेळत आहेत सगळे. तिकडे मोठे मोठे लोक आहेत आणि इकडे छोटे छोटे आहेत, चिल्लर पिल्लर इकडे छोटी छोटी आहेत. इकडे पण पाण्यातून खेळत आहेत आणि इकडे पण मोठे पाणी उडवून खेळत आहेत. आणि निधी ते ही बघा, ही निधी पळते. कुठे नाही जाणार ना आता खाली? थांब. नो नो अभि नाही. मग काय खेळायचं ते आधीच खेळून यायचं. थांब. अगो खाली बघ. थांब आता बाथरूम मध्ये. कशी झाली दीदी ना? तिकडे काकाला आंघोळ घालत होते सगळ्यांना. सगळे होळी करून सुक झाले ना, ते सगळे आंघोळ घालत होते. इथंच थांबायचं जोपर्यंत पाणी नाही लागत तोपर्यंत. काय सांगाले? आणि मग आंघोळ करून बाहेर. पाईप ना लिकेज झाले, ते पाईप काढलं ना तिकडेचा पाईप लिकेज झाला. तर मंडळी, आज मी बनवते मक्याचा चिवडा. झालं काय माहिती आहे का, आज माझ्या निधीचा बड्डे आहे आणि आज होळी धुळवड म्हणजे रंगपंचमी आहे. त्यामुळे काय झालं आहे, इकडची दुकानं सगळी बंद आहे, त्यामुळे मला वेपर्स मिळाले नाही. त्यात 2-3 दिवस झाले आमच्या आहो गावाला गेले, त्यामुळे सामानही मिळत नाही आहे. सो मी असं विचार केला, घरी मक्याचा चिवडा होता तर त्याचा चिवडा बनवूया, आणि म्हणून मी चिवडा बनवायला घेतलेला आहे. तर हे जे मके मिळतात, मक्याचं हे पीस मिळतात ते आणायचे आणि मस्त तळायचे. पण तळताना तेल चांगलं गरम पाहिजे, तर हे चांगले फुलतात. जर थोडं कमी तेलामध्ये किंवा कमी आचेवरती तुम्ही हे तळलं ना, तर तेवढ्या म्हणजे जसं ते फुलायला पाहिजे तसे ते फुलत नाही. त्यामुळं चांगलं तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि छान असं मकं तळून घ्यायचे, जेणेकरून ते मस्त फुलतात. तर यामध्ये मी घालते फुटाण्याची डाळ. फुटाण्याची डाळही मी मस्त भाजून घेते जराशी, म्हणजे ती टेस्टला खूप छान लागते अजून. कारण बरेच दिवस झाले मी आणून ठेवलं होतं सामान करायचं म्हणून, पण ते करणं पॉसिबल झालं नव्हतं. सो मी आज म्हटलं चला, मुहूर्त पण आहे मुहूर्त म्हणजे निधीच्या बड्डेचं निमित्त पण आहे आणि त्या निमित्तानं मुलांना पण खाऊ देता येईल. वेपर्स काय मुलं थोडी खातात थोडी नाही खात, त्यामुळे म्हटलं चला वेगळं काहीतरी आपण करूया, म्हणून मी मक्याचा चिवडा बनवत होते. डाळ चांगली भाजून घेतली, ती बाजूला काढली आणि आता शेंगदाणे चांगले त्याच तेलामध्ये मी तळून घेणार आहे आणि तेही बाजूला काढणार आहे, जेणेकरून मला मग याच तेलामध्ये वेगवेगळे म्हणजे मसाले टाकून भाजता येतील. पण शेंगदाणे चांगले भाजून घेतले
की मग मी यामध्ये आता शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम लो करायची आहे, कारण हाय फ्लेमवरती शेंगदाणे भाजलात तर ते वरतूनच जळतील आणि खाली मग ते आतमध्ये कच्चे राहतील. त्यामुळं गॅसची फ्लेम कमी करायची आणि मंद गॅसवरती छान असं ते तळून घ्यायचं, जेणेकरून मग ते आतूनही छान कुरकुरीत भाजतील. सो आता मी हे 2 पार्टमध्ये डिवाईड करते, कारण काय होतं माहिती आहे का, एकामध्ये मला ते मिक्स करायला जमणार नाही. जर मी मसाले घातले तर यामध्ये एका परातीमध्ये मला ते जमणार नाही, म्हणून मी 2मध्ये डिवायडर केलं आणि छान असं ते आधी मिक्स करून घेतलं, शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ. आणि आता कढईमधलं थोडंसं तेल मी कमी केले आणि त्या कढईमध्ये फोडणी घालते, ज्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे खूप सारा. कढीपत्ताचा फ्लेवर यामध्ये खूप छान येतो, त्यामुळे कढीपत्ता भरपूर घालायची, थोडीशी हळद घालायची, राई जिरं जे काय घालायचं ते तुम्ही घालायचं, जे आवडीचं असतं ते. त्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालायचं. हा चिवडा तसाही खायला छान लागतो, म्हणजे तळलेला असतो, त्यामध्ये त्याच्यामध्ये ऑलरेडी थोडंसं नमक वगैरे असतं, त्यामुळे त्या अंदाजाने आपण घालायचं आणि ते सगळी जे फोडणी आहे ती या चिवड्यावरती घालायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे असेही खायला छान लागतं, पण थोडंसं चटपटीत असेल तर अजून त्याची टेस्ट इन्हान्स होते, त्यामुळे यामध्ये थोडीशी लाल तिखट वगैरे ते घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. लगेच हात घालायला जायचं नाही किंवा हात भाजू शकतो, त्यामुळे थोडंसं हात आणि सावरून किंवा असं उडवून छान असं मिक्स करायचं, जेणेकरून आपला मक्याचा चिवडा मस्त होतो. दरवर्षी मी दिवाळीला हा चिवडा बनवते, पण यावर्षी मला बनवायला मिळाला नव्हता, म्हणून मी नंतर ते आणलं होतं साहित्य बनवायला, पण ते काय पॉसिबल झालं नाही. म्हटलं चला आज बनवूया आणि मस्त असा आपला मक्याचा चिवडा तयार झाला. गर्ल इकडे तयार झालेली आहे छान अशी फ्रॉक घालून, आणि बड्डे भाऊ पण तयार झाला आहे, पण एवढा आगाव झाला आहे ना, आम्ही सगळं नीट ठेवतो आहे आणि हा टॉवेल विस्कटतो आहे. बघता त्याची तयारी करतच होते, माझी तयारी करत होती, तेवढं माझ्या तोंडावर त्यांनी असं ते बॅट मारलं तर इथं ओठ सुजलं आहे बघ आणि रक्त आलं. असा एवढा पराक्रमी निशांक झाला आहे म्हणून सांगू तुम्हाला, भयानकवाला. सो चला, आम्ही आजचा व्लॉग स्टार्ट केला आहे. निधीच्या बड्डेची तयारी झालेली आहे ऑलमोस्ट. मी घर क्लीन अँड क्लिअर केले, दाखवते. तर असं घर क्लीन अँड क्लिअर केले, पण हे किती वेळ हा माझा पोगा ठेवील क्लीन अँड क्लिअर माहीत नाही. इकडे हॉल सगळा छान असा क्लिअर केला आहे आणि इकडे निधीबाई आणि असं छान केलं आहे. केक आम्ही इथेच कापणार आहे, म्हणजे उजेड वगैरे छान येईल, नाहीतर इथे कापू केक ह्या बॅकग्राऊंडला. आणि हा टेबल पण तयार आहे, असं सगळं तयार आहे आणि पोगी तयार आहे. आणि सगळ्यांना मी 8चं टायमिंग दिलं आहे केक कटिंग करायला, आणि अजून माझा केक रेडी नाही आहे. झालं काय माहिती आहे, व्हिप क्रीम माझ्याकडे होती म्हणून मी केक बनवायचा घाट घातला, पण झालं असं ती व्हिप क्रीम खराब झाली. गरमीमुळे म्हणा काय माहीत नाही, पण आमच्याकडे एक दिवस लाईट पूर्ण दिवस नव्हती, त्यामुळे पण ती व्हिप क्रीम खराब झाली असेल. आणि ज्यावेळेला मी केक बनवायला घेतला त्यामुळे तेव्हा कळलं की व्हिप क्रीम खराब झाली. मग आता काय करायचं हा मोठा प्रश्न पडला माझ्याकडे पुढे. आणि त्यात आज धुलवड आहे आणि सगळीकडे रंगपंचमी खेळत आहेत आणि सगळी दुकानं पण बंद आहेत, त्यामुळे मोठा प्रॉब्लेम झाला आहे केकचा, कारण केक पण मिळणं शक्य नाही आणि क्रीम पण मिळणं शक्य नाही. मग ज्यांच्याकडून मी नेहमी केक क्रीम घेते त्यांना फोन केला आणि सांगितलं की मला क्रीम द्याल का, तर ते दुकानात आलेत आणि क्रीम देतो बोललेत. पण आता 6:30 झालेत, वंदुताई येताना ती क्रीम वगैरे घेऊन येणार आहे, त्यानंतर मी केक बनवणार आहे आणि त्यानंतर आम्ही कापणार आहे, असं सगळं नियोजन आहे. सो बघू काय होईल ते होईल, तुमच्याशी शेअर करेन. केक तर बनवायचा आहे, केक कापणारच आहे. चला, जे आहे ते तुमच्याशी नक्की शेअर करेन. असं सगळं गोंधळ चालला आहे माझा. आणि त्यात आमच्या आहो गावाला गेले, त्यामुळे काही गोष्टींची अरेंजमेंट ते जाऊन येऊन करू शकतात किंवा काय काय ते शक्य नाही होत. आणि त्यात आमची लिफ्ट पण बंद आहे, त्यामुळे 5 माळे उतरणं आणि 5 माळं चढणं हे माझ्यासाठी पॉसिबल नाही आहे. त्यात मी धडपडले पुन्हा एकदा बाथरूममध्ये, त्यामुळे माझ्या कमरेचा प्रॉब्लेम झाला आहे. असा सगळा गोंधळ आहे. आणि त्यात माझ्या पिल्लूचा बड्डे आला आहे. कुठे गेलं हे बघा, हे या पिल्लूचा बड्डे आला आहे, त्यामुळे मी गोंधळात आहे. मी काय करू मला खरंच सुचत नाही. त्यात निशांगने मला इथे मारले, मला बोलायला पण येत नाही, असं सगळं आहे. ते बघा आता कलर घेऊन आला, आत्ता वर्षी पुसले मी, आत्ता वर्षी पुसले कलर घेऊन आला. तुला ना कशी बडवते बघ. काय केलंस, इकडे धुया. फायनली गडबडीत का होईना मी ब्लॅक फॉरेस्ट केक बनवला आहे मस्त असं. आणि मॅडम चेरी नव्हत्या म्हणून कॅनबेरी लावलेत. छान असा 1 किलोचा केक तयार झाला आहे.
चला आता तिच्या बड्डेची तयारी करूया. पण बाकी सगळं आवरून घेते, आधी किचन मी साफ करून घेते, जेणेकरून मग पाहुणे वगैरे कोणतरी आले ते होते. निधीच्या बड्डेच्या वेळेला निधीने स्वतःच काही गेम ठरवले होते की तेच खेळायचे आहेत माझ्या मैत्रिणींच्या सोबत मित्रांच्या. आणि यावेळेला मी काय त्या बिल्डिंगमधले तिचे काही 2 क्लासला जाणारे किंवा तिच्या ट्युशनमधले जे मित्र आहेत त्यांना बोलवलं होतं. आणि बाकी तिच्या 2-3 मैत्रिणी होत्या, जास्त मुलांना वगैरे मी बोलवलं नव्हतं. तसं बघायला गेलं तर एकालाच इन्व्हिटेशन दिलं की बरीचशी मुलं जमा होतात. पण आम्ही घरच्या घरीच हा कार्यक्रम करणार होतो, सो जास्त इन्व्हिटेशन कोणालाच नव्हतं दिलं. आणि हे जे निधीने गेम ठेवले होते ते तीच ऑर्गनाईज करत होती, तीच सगळ्यांना सांगत होती की काय करायचं आहे, डान्स करायचं आहे, कुणी काय करायचं आहे, कुणी गाणं बोलायचं आहे, कुणी जोक सांगायचं आहे, असं सर्व तिचा कार्यक्रम तो चालूच होता. त्यामुळे मुलंही खुश होते आणि आनंदाने हे सगळं करत होते. आणि मलाही खूप आनंद वाटला की निधीने स्वतःच्या बड्डेचं नियोजन असं स्वतःच केलं होतं. त्यामुळे मला थोडंसं छान वाटलं की निधी आता मोठी होत चालली हळूहळू. सुरुवात नाही, केक ठेवून ऑप्शन करा की समोर. हो अगं बर्थडे असं वाटायला नको काय, ही पण काय रोज घेतो ना त्याच्याकडे. दाखवायचं व्यवस्थित आहे ना काय. किरणचा नाही का फुले टाके तिच्यात. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Nidhi. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday. Happy birthday to you. हा बघ
अशा रीतीनं माझ्या निधीचा बड्डे सेलिब्रेशन आम्ही केलेला आहे. छोट्या पद्धतीनं का होईना घरच्या घरी हा बड्डे सेलिब्रेशन केलं. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त मस्त खा. बाय बाय. कसली कटी मग त्या दिदी तीन बसलेल्या तेव्हा कापून घेशील का नाही? गिफ्ट बघशील का नाही म्हणालोय. ह्या सगळ्या होत्या तर नेऊन ठेवला ना आत येड. बाय साक्षी शंकू. तू कुठं? मी 5 माळ चढणार नाही. नाही पी सोडला त्यांनी. सोडला त्यांनी. महिना झाला सोडला. आपण गॅलरीतनं बाय करूया. निशांग आम्ही खाली जाऊ परत येणार आहे. बाय करा बघा.